साही स्पर्धक एक एक गाणं पुन्हा आपल्या समोर सादर करणार आहेत आणि सर्वात आधी आपल्या समोर येते आईसाठी लकी ठरलेली भाग्यश्री टिकले. ओ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय, तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय, तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. थँक्यू वन्स मोर बद्दल. आत्ताचा परफॉर्मन्स तुला कसा वाटला की तू कशी गायली छान गायली. मागच्या वेळेपेक्षा? हो, मागच्या वेळेपेक्षा छान गायलीस ना. या बात आहे, कारण मस्त झालं गाणं तुझं. थँक्यू. ओके, आता आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. ओके, ए भाग्यश्री, तिकडे काय कोचा पाठीमागे लपून ठेवलंस तू? काही पटकन काढून खाल्लंस की काय? आवाज सगळा मोकळा झाला. मगाशी कसा म्हणलं मला बसला होता आवाज. आवाज माझा बसलाय असं मगाशी उगाच खोटं खोटं सांगत होतीस. आता कसा सुटला? माझ्या टिप्समुळे सुटला. हेच असणार असंच. याच्यासाठी दुसरं काय अजून? आज आई आहे बरोबर बाबा. हा, लकी. चलो, खूप छान झालं गाणं. थँक्यू. मस्त झालं. संजीव, तुझ्या वयाला तू जेवढा न्याय या गाण्याला देऊ शकतेस तेवढा दिलास. छान गायलीस बघ, कळलं पण नाही तुला है ना. तर आवाज बसलेला इकडे नसतो, इथे असतो. होतं असं बरेचदा. टेन्शन येतं, मग टेन्शनमध्ये करत करत आवाज ते टेन्शन आवाजावर पास होतं आणि उगाचच आपल्याला असं वाटतं. असेल आत्ता थोडी तुझ्या आवाजात मला ती खरं जाणवली, पण इथून तू मोकळी गायलीस माहितीये का. डोक्यात तुझं जे भूत होतं ना, आपला आवाज बसलाय, आपलं गाणं नाही चांगलं होणार, ते पहिल्या गाण्यात आम्हाला वाटत होतं, ते आता पूर्ण एकदम धिटुकली झालीस तू. खूप छान, व्हेरी गुड. वैशालताईंनी प दिलाय, अवधूतनी ध दिलाय. ऑल द बेस्ट. पुन्हा आपल्या समोर येते केतकी माटेगावकर. हो हो, ज्वानीच्या आगीची मशाल हाती आली मी ओसेच्या भयान राती. काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती. काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती. दिला
दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला सो माय डिअर मिर्झा 2 गाणी झाली आहेत हो. आणि हे गाणं खूप छान झालं, थँक्यू मस्त झालं. आता ह्या आठवड्यात 2 गाणी अजून उरलेली आहेत हो आणि त्यानंतर फायनल फायनल. येस. आता बघूया परीक्षकांचं काय म्हणणं आहे. हो. आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. हा तुझ्या गाण्याचा इफेक्ट होता, कळलं? छान सुंदर टकाटक फटाफट धमाल. शिटी वाजव ना प्लीज. ही ग ची शिटी झाली, जरा ध ची वाजवशील का शिटी? दॅट्स इट. कळलं? उत्तर मिळालं. खूप गुण आहेत ग तुझ्यामध्ये. म्हणजे सूर आहे, खणखणीत नाणं म्हणतात ना तसा तुझा आवाज आहे. हरकती आहेत, गळ्यामध्ये खटके आहेत, मींड आहे, मुरक्या आहेत, असा स्टेडी स्वर पाहिजे तेव्हा तो आहे, एक्सप्रेशन आहे आणि सुंदर पर्सनॅलिटी. आणखीन काय पाहिजे? खूप चांगलं काम तुझ्यातर्फे घडू शकतं संगीताच्या क्षेत्रात. नक्की पूर्ण करून द्या. छान, सुंदर. काय गायलीस तू. एक तर गाणं म्हणजे एवढं छान गाणं आहे हे, आणि तू परफॉर्म पण सुंदर केलंस ग. खूप छान परफॉर्म केलंस. म्हणजे लाईट म्युझिकच्या अनुषंगाने बघायला गेल्यानंतर जे जे ह्या गाण्यात करण्यासारखं होतं त्याच्यापेक्षा 10 गोष्टी जास्त तू केल्यास. बेस्ट केलंस. थँक्यू. दोन ध मिळालेत तुला. क्या बात आहे केतकी. उद्याच्या गाण्यांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मगाशी रनआउट न झालेला बॅट्समन आता किती रन्स करतो बघूया. टाळ्यांनी स्वागत करूया राधिका नांदे. मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बैलाच टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली ह्या पंखावरती मी नभ पांघरती ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरणी बाई चांदण्यात न्हाती ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरणी बाई चांदण्यात न्हाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पाण्यात जांभळ जांभळ चालती. हिरव्या पाण्यात जांभळ जांभळ चालती. भर ज्वारी तली नार अंग मोडीत चालती. हिरव्या पाण्यात पानात ग मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली तुझं गाणं तर छान झालं, पण मला वाटतं एकदा टाळ्या जोरदार इकडे आणि इकडे कोरससाठी दिल्या पाहिजेत. या गाण्याचा अर्थ आता तुम्हा या जनरेशनला कळायला काहीच हरकत नाही. मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. हां, तर तो जो ॲटिट्यूड आहे ना गाण्यातला, तो आत्ता मला तुझ्या गाण्यात खूप मिस केलायस तू. हे सगळ्यात महत्त्वाचं. सूर ताल ह्याच्या पलीकडे जाऊन आणि ह्या रिदमचा जो एक ट्रान्स आहे ह्या गाण्यात जो ना, तर त्याला चिकटून गाणं पूर्ण आहे गायलेलं. तर
ती मजा मला आता तुझ्या गाण्यामध्ये खूप मी मिस केली ती मजा ग. मला असं वाटलं की ती मुक्त मोहिनी काही वाटली नाही. त्यामुळे म्हणजे कॉन्शियसनेस चाल गाण्याचा एक असतो ना की मी माझे सूर नीट लागतात की नाही, माझं सगळं लईत चाललंय की नाही, तिथेच ते अडकलं. नेक्स्ट टाइम ट्राय कर. म्हणजे असं गृहीत धर की आता तुम्ही सुरात गाणारच आहात, तालात येणारच आहे. जसं इवन मी मैफिलीमध्ये गातो की नाही, तेव्हा पण म्हणजे अशा गमतीत माझ्या गुरूंची मुलगी दुर्गाताई कधी म्हणायची, ते संजीवला विचार गाणं कसं झालं, छान झालं म्हणतो. कधी म्हणत नाही की बरं झालं हे झालं. मग मी तिला म्हणायचो की बा दुर्गाताई, आज जे मी देऊ शकत होतो ते मी दिलं बेस्ट. म्हणजे काय, तर आज मी जेवढं सुरेल गाऊ शकत होतो तेवढं गायलो. तर तो कॉन्शियसनेस सुटल्याशिवाय आपण पुढे बघत नाही. मग स्काय इज द लिमिट हे माहितीच असतं, उद्या मी जास्ती चांगलं गाणार हे माहिती असतं, पण म्हणजे आज मी वाईट गालो असं नाही होत. तर आता तू हे नको लक्षात देऊ की माझे सूर लागतात की नाही, मी ती चाल येते की नाही बरोबर. त्याच्या पुढे वैशालीताई म्हणली तसं त्याचं कॉन्शियसनेस सोडून दिला ना तर त्याच्या पुढचं दिसायला लागेल. तुझे आजचे दोन्ही परफॉर्मन्सेस हे तुझ्या स्वतःच्या आधीच्या सगळ्या परफॉर्मन्सेस पेक्षा खूप छान झाले, खूपच छान झाले. तुला जो कॉलबॅक मधनं तुला इथे परत वाईल्ड कार्ड एंट्रीने तू आतमध्ये आली आहेस, ह्याचा तू पुरेपूर वापर करून घेतेस असं मला वाटतं. ह्या टिप्स पण लक्षात घे. जर का ऐसे ही चलते रहोगे तो जरूर फायनल में मिलेंगे. येस, थँक्यू. दोन पण मिळालेत. ऑल द बेस्ट. हा थँक्यू. ए अवधूत दादा, हा. अरे मी इतका फंडू गायलोय. माझ्या गाण्याला काय तू म देणार आहेस? अरे नी दे, चल नी दे.